पातालोचनी रूप पातालोचनी रूप दुःख झाले ओ साजनी दुःख झाले ओ साजनी साजनी विठ्ठल बरोबा
तया कुळा अकल्प आयुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दाता कल्पायुष्य भावे तया कुळा कल्पायुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरिच्या दाता कल्पनेची बाधा न हो कवने गाणी कल्पनेची बाधा न हो कवने गाणी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविका कल्पनेची बाधा न हो कवने गाणी कल्पनेची बाधा न हो कवने गाणी हे संत मंडळी सुखी असो नाम म्हणे तया सावे कल्याण नाम म्हणे तया सावे कल्याण या मुखी निधान पांडुरंग नाम
अकल्पायुष्य व्हावे त्या कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो पांडुरंगा करू व्रत
पांडुरंगा करू प्रथम दुसरे करा संतांच्या दुसरे करणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता माझी वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे दे प्रेम काही कळा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांचे समचरण सरोजं सांद्रनीलांबुधा जगननीत पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये वचन ऐका कमलापते वचन ऐका कमलापते वचन ऐका माझी रंकाची माझी रंकाची कर जोडी आपण
ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त सेवेचं आपल्या सर्वांना श्रुत आहे. परिहार द्यायची काही गरज नाही आणि मी कधी देतही नाही, कारण प्रत्येकाने सांगितलेलंच आहे, तेच परत परत सांगण्यात काही मजा नाही. मोठ्या भक्तिभावानं आपण प्रतिवर्षीप्रमाणे हा जवळजी मळोजी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव संपन्न करत आहात आणि त्यातली आजची कीर्तनरूपी देव सेवा जी आहे ती माझ्या परमभाग्यानं वाट्याला आलेली आहे. निरूपणाकरता घेतलेला सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा नित्य म्हटला जाणारा देवाचे प्रेम भंडारी अत्यंत लाडके असे नामदेवरायांचा दुसरं पसायदान म्हटलं तरी काही अवघड ठरणार. देवाकडे आपली इच्छा व्यक्त करणार आहे, मागणीपर्यंत. कारण आज दिवस आहे मागणीचा. आता इथं मागणी म्हटलं तर तुकोबराय नामदेवराय सगळे संत देवाकडं मागत नाहीत आणि विशेषत्वानं स्वतः करता तर नाहीच. स्वतः करता मागतो त्याला मानव म्हणावं. देवाची साधना करून देवाकडे जो याचना करतो आपल्या कल्याणाची त्याला काय म्हणावं? मानव. बरोबर ना? हात वर करा इथल्या सगळ्या वारकऱ्यांनी. शेजाऱ्याकरता मागितले त्याने शेजारी जाऊन दे, स्वतःच्या भावाकरता मागितले त्याने नाही मागत. मानवाचा स्वभाव आहे माझं काय व्हावं? कल्याण. आपल्या कल्याणाकरता मागतो तो मानव, दुसऱ्याचं वाईट चिंततो तो दानव. दानवानी देवाकडं मागितलं साधना करून, साधना केली नाही असं नाही, त्यांनी याचना केली ना, धड आपलंही कल्याण झालं नाही. आणि घ्या किती किती राक्षसांची उदाहरणं देऊ. मला आवडतोय तो देवांकडे देऊन देवाच्याच हात डोक्यावर हात ठेवायला निघालेला कोण? तो कोण? भस्मासूर. वर कुणाकडून प्राप्त केला आणि कुणाला जाळायला निघाला? बरं, ह्या दोघांचं एक कल्याण आहे का? हा. आणि जगता करता मागतात ते संत आहेत. कुणा करता? जगाच्या कल्याणा संतांच्या. साधना आपण करतात, साध्य प्राप्त झालेलं जगाला वाटतात. असं जगात दुसरा कोण? साधना स्वतः कष्ट स्वतः करायचं आणि त्याचा फायदा म्हणजे जे फल आहे ते कुणाला वाटायचं? जगाला. आणि हे फक्त संतच करू जाणे, म्हणून त्यांचे पुण्यतिथी आपण करतो. पुण्यस्मरण का करावं त्यांचं? काय आपले कोण लागतात का? वास्तविक ते मला वाटते आपल्या जिल्ह्यातले पण नव्हेत, जवळजी मळोजी. आता मला महाराजांनी थोडक्यात त्यांचा इतिहास सांगितला, मला बी काही इतकं माहीत नाही. मला वाटते हुंडे काहीतरी नाव आहे गाव असतं, हंडरगुडी, हां असं महाराजांनी म्हटलं. ज्यांचे आपण पुण्यतिथी करायला त्यांच्याबद्दल थोडं तरी माहीत असावं. 2 मिनटं महाराजांच्याकडून मी ऐका बरं. त्यांची साधना, निष्ठेची साधना, भक्तांची साधना आणि आमच्या साधनेतला एकच फरक आहे, आमची निष्ठा परिपूर्ण नाही. निष्ठा नाही असंही नाही, पण ती परिपक्व नाही. त्याला आपल्या तुकोबरायांनी प्रमाण दिलं, गाढवाचे ताणे पालटते क्षणिक किंवा अनेक बुद्धीचे तरंग, क्षण क्षणा पालटती रंग, धरो जाता तव तो होय बार. ज्ञानोबारायांनी सुद्धा याच्या करता आमच्या बुद्धीतले जे तरंग आहेत, म्हणून नामदेवरायांनी कल्पनेची आणि बुद्धीत तरंग उठण्याचं मुख्य कारण म्हणजे कल्पना. आता तेवढं पुढे येईल मी त्या चिंतनात, कारण ज्यांचा अभंग घेतला आहे आणि ज्यांची पुण्यतिथी आहे हे क्रमप्राप्त आहे. बरं, प्रासंगिक कीर्तन करायचं म्हणजे जरासं थोडं जड असते. ज्यांच्याबद्दल कीर्तन करायचं त्यांची माहिती पाहिजे, पुण्यतिथी आहे. त्यांचं चरित्र आता मला थोडक्यात सांगितलं. त्यांची निष्ठा बघा देवावरची.
कुणाच तरी घर बांधायला घेतलं, जन्माला आले सुतार खुळात, आणि काय घेतलंय, आजचा जो मंडप आहे ना महाराज तो त्यांनी बांधलाय, पांडुरंगाचा मंडप जळोजी मळोजी महाराजांनी बांधलाय बरं. असं रेखीव आखीव काम किती कधी बांधलंय बघा, कधी झालेत, आणि अजून कसा आहे तो आहे तसा आणि सुस्थितीत आहे बरं. आणि बरं त्याच्यात निव्वळ लाकडी खांब बांधलाय. काय कलाकुसर आहे सांगा, लाकडी खांबानं. सिमेंटचं राहीना का दुसऱ्यावरची गळतंय, बरोबर आहे ना. आता आम्ही आरशीशी बांधतोय, 2 वर्ष लागले की आता कुठं परत आणि त्याच्याकरता दुसरा बंगला काढावा लागतो. मुद्द्याकडे या, त्यांची निष्ठा सांगतो आणि मग पुढं जाऊ. महाराजांनी सांगितलं ते महाराजांच्या मुखातूनात मी आता 2च मिनिटात त्यांच्याबद्दल ऐकलं. इतकं पूर्ण कल्पना मला नाही. घर बांधायला घेतलं, पण लहानपणापासून भगवंताच्या भजनात आणि वारीची निष्ठा फक्त त्यांची सांगायचे. काय सांगायचे? वारीची निष्ठा. याच्यातून काय शिकायचं आहे? वारी जवळ आली, आषाढी कार्तिकी दोन्ही वारी करायच्या. वारी जवळ आली, ज्या मालकाचं घर बांधायला घेतलं तर त्या पाटलाकडे गेले. पूर्वी पाटील असायचे ना, त्यांचा दरारा मोठा होता. आता कोण पण पाटलांची काढते हा, माफ करा मी पाटलांच्याबद्दल बोलत नाही. पूर्वी होता दरारा तसा, आता काय ते राहिलेलं. वारी आली आणि वारीला जाण्याकरता आमच्याकडे काहीतरी पैसे द्या, आम्ही तुमचं घर आल्यानंतर बांधतो. महाराजांनी सांगितलेल्या कथेतून सांगतो. ते म्हणले ॲडव्हान्स तर मिळणारच नाही, पण घर पूर्ण केल्याशिवाय वारीला जायचं नाही. ही तर फक्त आम्ही कल्पना करा काय केली असतं. आमच्यासारख्या बुवाकडे आला असतो, महाराज वारी थोडी लेट झाली तर यंदा चालते का नाही, म्हटलं असता का नाही सांगावं. मालक सोडत नाही, जायला पैसे नाही, एवढंच शिकायचं. काय म्हटलं असता, पुढच्या एकादशीला गेले तर चालते का नाही, महाराज बी त्यातलाच असते, चालते तेच करीत आलेला असते. हे तर फक्त म्हणतो वारी चुकोने दी हरी. वारी नावाचं एक जरी साधन तुम्ही यथार्थ केला तर तुकोबारायांनी सांगितलं दुसरं साधन करायचं गरजच नाही. काय करावी साधने फळ. इतर साधनात फळ असेलच असं नाही, पण वारीच्या साधनात तुकोबारायन आवर्जून फळ सांगतात. होय होय वारकरी, तुम्हाला सॉक्रेटिस नाही कळू दे, तो कोण आणि प्लुटस नाही कळू दे, आणि लेनिन नाही कळू दे, पण तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा करायचं असेल तर काहीच होता नाही आलं तर त्यानं वारकरी व्हावं. तुम्हाला काहीच जर राजा बनता आलं नाही, घरातला मालक बनता आलं नाही, नाही येऊ देत, पण वारकरी बनावर. काय बना? वारकरी. वारकरी. सॉक्रेटिस कळेल हो, पण ज्ञानोबा तुकोबा कळायचा आहे, आणि ज्ञानोबा तुकोबा ज्यांना कळला त्यांना जगात दुसरं काय कळून घ्यायची बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे. आणि ज्ञानोबा तुकोबा यांच्या माध्यमातूनच केशवराज कळतील, अन्याच्या माध्यमातून केशवराज कळणार नाही. आणि कोण कळवून देणार असेल तर त्याला आणा आमच्या इकडं. काय म्हणायचंय? म्हणून निश्चितपणे वारकरी व्हावं. ऐका यांची निष्ठा वारीबद्दलची. मालक पैसे देत नाही, जायला पैसे नाही, परवानगी न तुझं, पैसे बी नको तुझं. रात्रीच निघून गेले, दिवसाच अडवतील म्हणून. कुठून गेले? रात्रीचे निघून गेले दोघे भाऊ भाऊ. जळोजी थोरले, मळोजी लहान. आणि गेले. निष्ठा बघा आणि प्रेम बघा. जे भजनात रंगले ते गावाकडे यायचंच विसरले. आमचं पहिलं रिटर्न तिकीट असते. जायच्या अगोदर यायचं ठरलेलं असते का नाही? बोला, खरं सांगायचं. जायच्या अगोदर आमचं तरी आमचा दवाखाना असतोय. मग घरातच माणसं म्हणतात तुम्ही जास्त दिवस राहू नका. कोण? कुणाचा सल्ला? सैरंद्रीचा सल्ला. सैरंद्री कळाली ना? तुम्ही जास्त दिवस, आम्ही 4 दिवस आरामात राहतो, खरं तुम्ही राहून चालत नाही. कारण काय होते? अवघड आहे बरं. ही निष्ठेचा भाव नाही बरं. भजनात रंगले बरं, काम घेतलेल्याची जाणीव नाही. आता इथं भक्त
संतांच्या कार्याला सुद्धा बट्टा लागू नये म्हणून परमात्म्याने जवळजी माळोजी महाराजांचं रूप धरावं, विशेषत्व आहे. हे पंढरीत आहेत आणि पंढरीचा मालक घर बांधतोय रे, घर बांधतोय. कल्पना करा किती कोटीचा भाव असेल. फक्त कल्पना करा. सांगितलं होतं का खरं? भक्त समागमे सर्व भावे सर्व कामे करी न सांगता मुद्दा घ्या. जवळजी महाराजांची निष्ठा काय घ्यायची आहे? भजनात इतके रंगले की घर बांधायचं घेतलेलं विसरले, गाव विसरले. याला वारी म्हणतात. आणि असं वारीत होतं बरं, होतं की नाही सांगा बरं. नाव आठवत नाही, गाव आठवत नाही, वार आठवत नाही. आणि जो आठवत असेल तो वारकरीच नव्हता. कारण पायीवारला आम्ही जायचे का नाही, खरोखर नाव सुद्धा राहायचं नाही. आणि हीच अवस्था, यालाच विधेयी अवस्था आहे. आणि ही सहज आहे, विशेष प्रयत्नाने नाही. विशेष प्रयत्नाने केलेली विधेयी अवस्था राहीलच असं नाही, पण सहज जे प्राप्त आहे ना त्याला तोड नाही, बरं तोड नाही. आणि सहजच भक्ती घडावी. ज्ञानोबारायांनी भक्तीची व्याख्या सांगताना काय सोपी सहज केली. पहिली ना सरती, द्विजी ना चौथी माझी आहे सहज स्थिती भक्ती नाम. भक्तीची व्याख्या काय? सहज सहज घडती ती. ठरवून कुणीतरी सांगून टाळी वाजवा म्हणून वाजवायची नाही का? ती अंगभूत आली पाहिजे. आता किती किती जरी सांगितलं तरी तेवढं सांगून सुद्धा न वाजवणारी आहे. असं 56 बोळ येऊन देत म्हणते. नो चेंज ॲट ऑल. काय करायचं ते करा. मुद्द्याकडे या. मला काय जवळजी माळोजी महाराजांची निष्ठा सांगायची आहे बरं. गाव विसरले, घर विसरले, परमात्म्यानं त्यांचं रूप धारण करावं आणि सुतारकाम करावं म्हणून इथं पुण्यस्थिती करतात. आमच्या बाबाची आम्ही घालत नाही का? घालतो का? वडिलांची तरी पहिली 2च वर्ष दणक्यात असते. कितीशे वर्ष झाली तरी संतांचा उत्सव आपण त्यांच्या केल्याशिवाय राहत नाही. परमात्म्याने काम करावं आणि कामाचं पैसे नेऊन घरात द्यावं. कारभारणीला कामाचं पैसे नेऊन. आणि असं म्हणतात असा बंगला बांधला. ती सावकारी तर प्रसन्न झाला की असा बंगला झालाच नाही. म्हणला जवळजी मळोजी तुम्हाला ही कल्पना सुचलीच कशी? म्हणून डबल चार्जेस दिले, सगळे डबल. यांना नंतर काही दिवसांनी कल्पना आली. कल्पना आली म्हणजे ती बी स्वतःहून नाही. आई साहेब म्हणाली मालक तिकडे आणि मी इकडं, मी एकटी काय करू? पप्प्याचा बाबा तिकडे गेलाय. आई साहेबांना जवळजी मळोजी महाराजांच्या स्वप्नात जाऊन सांगावं लागलं, जावा रे बाबा हो तुम्ही, त्याशिवाय माझा मालक इकडे येणार नाही. मला त्याच्याशिवाय काय? लक्षात घ्या बरं. स्वतःहून निघाले नाहीत. आणि सकाळी दोघे जण एकमेकाला स्वप्न सांगतात की
माझ्या स्वप्नात रात्री आईसाहेब आलत्या आणि आम्हाला गावाकडे जायला सांगितले. आता इथं राहू नका, बास झालं तुमचं भजन, आता कुठे जावा. देवानी बास म्हणावं, हे साधनेतलं तत्व आहे. अंडरलाईन करा. आम्हाला घरातली बोंबला लागल्यात, बंद करा तुमचं म्हणून. बास झालं भजन. आता इथं 10:15 पुढे गेल्यावर कुणा कुणाला चालतंय त्यांना हात वर करा. हेच आमच्यातल्यानी त्यांच्या साधनेतला फरक आहे दादानो. त्यामुळं परिणाम शून्य आहे आमच्या साधनेचा. मी काय म्हणायला लागलोय? परिणाम शून्य. आणि जी करतो ती उपकार म्हणून, कर्तव्य म्हणून करत नाही. याला अंडरलाईन करा. आम्ही जी साधना करतोय ती काय म्हणून करायला लागलोय? आता देवावर विचारा की नाही घेणाऱ्याला रात्रभर. सकाळी गावावर सांगते, रात्री एकट्या हे विना एकट्यानं चालवला, कोणच नव्हतं, मग काय उपकार केला असं? तर त्याचा एक उपकार तू फेडू शकत नाही. एक सिंगल, नॉट सिंगल म्हटलं मी, भगवंताचा सिंगल उपकार सुद्धा आम्ही फेडू शकत नाही. बरं, विठेवरी ज्याची पाऊले समान तोच चकारात्मक अन्य असा दाता जगात नाही, होणार नाही, झाला नाही आणि आता सुद्धा आहे असं नाही. तिन्ही काळात त्यात तोच म्हणजे चकारात्मक, अन्य सगळ्यांचं खंडन करून टाकतात. आणि त्याचं दान सांगायला आता मला वेळ नाही, बऱ्याच कीर्तनात मी त्याचा उहापोह केलेला आहे. अरे सगळी 14 भुवन निर्माण करावी आणि 14 भुवन दान करून स्वतंत्र राहावं, हे कुणाच्याही बसमधली बात नाही. किती भुवन निर्माण करावीत? केली निर्माण 14 ही भुवने. 14 भुवन निर्माण करून त्याच्यावर पाय ठेवायला गेला नाही, हे माझं आहे म्हणून. आमचं 51 सप्त्यातलं बोर्डावर नाही तर बोर्ड फाटत्यात का? दिलेले असतात 5वर 1. ते आम्ही शाळेत शिकलेलो ना, 5वर 1. जाऊ दे, थोडंसं विनोद बुद्धीन महाराज बोलायची सवय. मुद्द्याकडे या. आता इथं आले बरे घरी, स्वप्न सांगितल्यानंतर आईसाहेबांची आज्ञाप्रमाण म्हणावी. मी तरी अशी विनंती करतोय, माझ्या कवा तरी एकदा तरी स्वप्नात देव. खरंच आहे, खरंच खरंच ते सावळं रूप, आणि आला तर ते भगवंत कुठल्या रूपात यावं माझी फार इच्छा आहे. बालरूप कृष्णाचं आहे, त्या रूपात एकदा यावा, डोळे भरून स्वप्नात पाहावं आणि त्या क्षणी जीव गेला तरी बरं. खरं आहे बरं, खरंच ही आर्तता आहे म्हणजे जीवनामध्ये, माझ्या जीवनातली ही आर्तता आहे बरं. एकदा तरी देवानं स्वप्नात, परवा दत्तगुरूंच्या दत्त जयंतीत झालं बरं दत्तात्रयांचं दर्शन स्वप्नात. असं गडबडून घाबरून उठलो, घामान डबडबलेलो. बायको म्हणली काय झालं? म्हटलं सपान पडलं, पण तिला सांगण्यासारखं. असो, मुद्द्याकडे या. घरी आले. आता घरी आल्यानंतर जाणीव झाली घरात बी काय नव्हतं आणि मालकाचं काम घे. आता मालकाला तोंड कसं दाखवाय? हे घरात आल्याबरोबर बायकोनं आरती, सगळ्या स्तुती करायला सुरू केली. कारण घरातली स्तुती केव्हा करतात? जन हे सुखाचे. जोवरी चलन गा
नसना का पाठ नन तरी करा. या मुद्द्याकडं घरात आल्यानंतर त्यानं विचार केला, मी पंढरीसनं आलोय बी म्हणून मला कोण विचारेना. कारण ह्यो पंढरीला जायचं नाही. घरच्या दृष्टिकोनातून तो कुठे होते? घरीच आहे. पण जो घरात होता तो हे आल्यावर, आणि हेच तर भगवंताचं गम्य आहे. बरं, आपण केलं हे दाखवत नाही. आम्ही एखाद्यावर थोडा जरी उपकार केला तर माझ्यामुळं म्हणतोय का? बरोबर ना? थोडा जरी केला तर कुणामुळं? आता जे उभा आहेस ना, हेच नडतं बरं अहंकार. अहंकाराचा वारा येतो अभंगाकडं. थोडीशी भूमिका मांडून येतो अभंगाकडं. गेले ही घरातली विचारेनात का? बरं, पैसे एवढं कुठनं आलं? सगळं घरात चंगळ चालू आहे. मग आता म्हणले पाटील कावला असेल म्हणून सगळा बोरा बिस्तारा पातळी हातोडा सगळं घेतले आणि पाटलाकडे गेले. पाटील म्हणले या 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 या. वाडा बघितला, डोळं फिरल्यासारखं झालं. छान बांधल्या. म्हणला कुठल्या गावचं सुतार आलं तर? काय थट्टा करतो का काय म्हणाला? कोण? पाटील तुम्हीच बांधला. बरं, असा छान बांधलाय तुम्ही? आम्हीच बांधलाय. घरातली बी विचारेनात, पाटील बी पंढरीसनालाय कवा विचारेन, आणि मीच बांधलाय म्हणालाय. कळलं बरं? नात्या पुरुषाला सांगावं लागत नाही. हे माझ्या परमात्म्याने केलं आणि आमच्या करता देवाला काम लावलं म्हणून तत्क्षणी संसाराचा त्याग करून पंढरीला गेले. परत माझ्या देवाला काम लावणार. आम्ही कीर्तनातनं सांगत हिंडलो असतो. मी पंढरीला गेल्यावर पांडुरंग पंढरीतनं आला आणि माझी सगळी कामं उगाच कीर्तन करीत नाही. हा आमच्या भक्तीत आणि संतांच्या भक्तीतला फरक आहे. बरं, याला निष्काम आणि प्रेम म्हणतात. बरं, याला कसं प्रेम आहे भगवंतावर? निष्काम, कोणतीही सापेक्ष भूमिका न ठेवता देवावर केलेलं प्रेम. आणि हे प्रेम प्रतिक्षण वर्धनम वाढत जातं. आमचं वाढायलंय काय मायनस व्हायलंय? खरंच सांगायचं. बरं, आता आम्हाला सगळं कळलं. आम्हाला आता काय करायची गरज नाही. बरं, नाही. बरं, भक्तिशास्त्र हे दिवसेंदिवस काय व्हायला पाहिजे? वाढत घ्यायला पाहिजे. जरा यायला लागला बांगले कंबर की हाय ते बी बंद झालं. असंच व्हायलंय. खरं आहे बरं महाराज, बरोबर आहे ना? प्रेम कमी होऊ नये बरं देवावरचं. संसाराचं मायनस व्हावं आणि भगवंताचं वाढत जावं. बरं, तरच तुम्हाला पुढं आहे. आणि गेले ते परत इकडं आले नाहीत. पुढची कथा महाराजांनी एक दृष्टांत सांगितला, तो सांगतो आणि नामदेवरायांच्या अभंगाकडे वळतो. पुढची कथा विशेष आहे. तिथंच रमले पंढरपुरात. रमल्यानंतर मला वाटतंय वास्करांच्या कीर्तनात त्यांनी ऐकले. बरं, वास्करां दादांच्या कीर्तनात त्यांनी ऐकलं. कीर्तनाला बसल्यानंतर आळंदीची वारी केल्याशिवाय माणसानं मरूच नाही. जो करील याची यात्रा तो तारील सकळ गोत्रा. जो पंढरीचा वारकरी आहे ना त्याने कुणाची वारी करावी? ज्ञानोबा यांची. का करावी?
ज्याची वारी देव करतात त्याची वारी आम्हालाही, ज्याची वारी कोण जगातला एक संत आहे ज्याची वारी कोण करतो? जगाचा मालक. काय ज्ञानोबारायांचं वैभव सांगावं बरं, काय सांगावं? ज्याच्या वारीला कुणी जावावं? देवानं. आणि त्या कीर्तनात ह्याने ऐकलं, पण यांचा भाव कसा होता बघा. जसं नामदेवरायांचा भाव तसा यांचा भाव. आम्हाला पंढरी सोडून दुसरीकडे जाऊ वाटत नाही, पण महाराजांनी तरी सांगितले ज्ञानोबारायांची वारी केल्याशिवाय पर्याय नाही. आणि नाही केली तर त्याला माणूस म्हणू नये. तो मेला तर माणूस मेला असं म्हणायचं नाही, तर तो मेलावर हाल्या मेला असं म्हणावं, असं कीर्तनात त्यांनी बोलले. कोण? भास्कर महाराज. मग त्यांनी भास्कर महाराजांना सांगितलं, असं सांगितलं की तुम्ही कीर्तन चालू ठेवा, मी तुमच्या कीर्तनात देह ठेवतो. काय ठेवतो? देह ठेवतो आणि सूक्ष्म रूपानं आळंदीला जातो. आणि आळंदीत ज्ञानोबारायांचं दर्शन घेऊन परत येतो. ज्या दिवशी मला दर्शन ज्ञानोबारायांचं जेव्हा होईल त्यावेळी मी जिवंत झालो तर मला इथं ठेवा, आणि नाही जिवंत झालो तर मला ज्ञानोबारायांचं दर्शन झालं नाही असं ठरवायचं आणि पेटवून द्यायचं. हे पार्थिव शरीर हिंमत आहे. आम्हाला मनानं जरी बसलो तरी ज्ञानेश्वरीत आळंदीत जाता येत नाही. मानसिक पूजेत सुद्धा नित्याची मानसिक पूजा आहे का बाबा? आपली नित्याची मानस पूजा आहे का? नुसतं आषाढी कार्तिकीचं वारी करी होऊ नका, नित्याचे वारकरी व्हा. नित्याचे बसायचं, ठाईच बसायचं आणि जायचं पंढरीत, जायचं. आणि ही मानस पूजा तुमच्या या वारीपेक्षाही श्रेष्ठ. जीव नाही ठेवता आला तरी चालेल, गेले आणि दर्शन घेऊन पुन्हा आले आणि जिवंत झाले. हे संत आहेत. आणि मग तिथं समाधी बांधली. पुंडलिकाच्या देवळासमोरच आज सुद्धा भास्कर महाराजांचं कीर्तन तिथंच होते बरं, हिल्ला लावून. आणि तिथं आहे यांची, मला वाटते समाधी तिथंच आहे त्यांची. आता त्या समाधीवर आमचे हलकट लोक आंघोळीला जातात आणि कपडे वाळत घालतात त्याच्यावर. लाजा वाटल्या पाहिजेत बरं आपल्या लोकांना. चंद्रभागेच्या काठावर आहे बरं पुंडलिकाच्या मंदिरासमोर. मग आणि ती समाधी सामान्य नाही. आल्यानंतर परत आता जगण्यात का अर्थ नाही. ज्ञानोबारायांचं दर्शन झालं, इप्सित साध्य झालं की माणसानं राहू नये. काय म्हटलं मी? इप्सित जीवनाचं साध्य झालं की पुढं जगायचं नाही. का जगायचं नाही? पुढं कल्पना कधी घात करी सांगता येत नाही. उच्च कोटीचा अंतःकरणात देवाबद्दल प्रेम आहे तोपर्यंत जगावं बरं. तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे. जोपर्यंत अंगाला कुठल्याही प्रकारचं अपकीर्ती येईल असं जीवन जगायचं नाही. उच्च कोटीचा भाव तोवरच देह ठेवावा. आणि हे संतच करू जाणे बरं. आणि आता सुद्धा आहेत बरं महाराज. मी सांगतो माझ्या जीवनात आलेला प्रसंग. करडवाडी नाही, करड्या, मोगळीजवळ करड्याळ्यावर तिथले कुंभार मामा होते बरं. कुंभार मामा सामान्य साधक, ज्ञान नाही पण भाव इतका उच्च कोटीचा होता महाराज. अगदी भाव, कीर्तनात भाव ठेवून ऐकायचे, भाव ठेवून भजन करायचे, भाव ठेवून हरिपाठ करायचे, प्रेमानं देवाचं भजन करायचे. अंतकाळाला पॅरालायसिस झाला. काय पूर्वजन्मीचे दोष असतील, पॅरालायसिस झाला, चालता येईना. आणि मरण समय आल्यावर ऐका बरं, आज सुद्धा संत अशा प्रकारचे आहे. तर मला त्यांच्या 12व्याचं कीर्तन करायचं सौभाग्य लागलं. हे माझं मी तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. पॅरालिसिस झाल्यानंतर 2 दिवस काय म्हणायचे ते? अरे पांडुरंग किरदारात आलाय आणि बोलवा लागलाय. काय म्हणायचे? अरे त्याला पाणी तरी द्या किरे आणि घरात तरी बोलवा. दारात येऊन बसलाय किरे, चल म्हणतोय वैकुंठाला. यांना वाटलं हे भजन करते म्हणून ह्याला काहीतरी सपान पडला असेल म्हणायची घरातली. नाही रे, खरंच सांगतोय, ह्याला उठा यायचं नाही. ये गा देवा, ते माझ्याजवळ ये म्हणायचं.
अरे माझ्या जवळ येऊन बसलाय, पाणी तरी द्या म्हणायचा. आणि ऐका बरं, शेवटच्या दिवशी 2 दिवस परमात्म्याने दर्शन दिलं आणि जात्याला दिवशी आता मी त्याच्यासोबत जाणारच म्हणले. आणि पॅरालायसिस झालेला माणूस 3 तास देवाच्या भजनात नाचला आणि धपकन परड्यात पडला आणि देह ठेवला. किती तास नाचले? ज्याला उठायला येत नव्हतं तो माणूस काय करतोय? त्याला कळलं नसेल बाकीचं ज्ञान, पण त्याचा भाव होता बरं. काय होता? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. आणि ते सांगताना आणि ऐकताना आणि आज सुद्धा अंगावर माझ्या रोमांच लागले. तो प्रसंग वर्णन करताना आज सुद्धा काय येतात रोमांच. बरं बघावं तर सामान्यच माणूस आहे आणि गेलो म्हणून सांगितलं मी माझ्या पांडुरंगावर, माझी काळजी आता करू नका. तसं जवळजी माळोजी महाराजांची चित्ता तिथं दोघांनी 1 टाइम देह ठेवला. आणि मग कुणी मागे हाके केले, जर हे निष्ठावंत भक्त असतील तर चंद्रभागेची प्रार्थना केली तिथल्या लोकांनी. आणि ह्यांना आईसाहेब तुम्ही तुमच्या पोटात घ्या. सगळ्यांना तिथले हाकलून लावले वास्करांनी आणि सांगितलं हे जर ओरिजिनल भक्त असतील तर चंद्रभागा त्यांना आपल्या कशात घेईल? कवेत. आणि असं सांगतात की चंद्रभागेला इतका पूर आला, सगळी माणसं बाहेर गेल्यावर पेटत्या आल्या, चित्तेसहित दोघा भावांना चंद्रभागेनं आपल्या कशात घेतलं? कुशीत. असे हे जवळजी मुळजी महाराज. असे कोण आहे ते? मग आता ह्याच्यातून आम्ही काय शिकायचं? ह्याच्यातला देवाबद्दलचा भाव यत्किंचितही कमी होता कामा नये. 100 कीर्तनं ऐकून आम्ही जर परिवर्तन होत नसेल तर मग अवघड आहे बरं. आता ज्यांचा अभंग आहे त्यांचं सांगतो. ज्यांना मागायचा अधिकार आहे का देवाकडं, त्यांची काय आता मागणं मागायचं म्हटलं कोणतंही, नामदेवराय काय म्हणतात? ही मला आपलं अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. मागायचा अधिकार केव्हा होतो बाबा? सेवा केल्यावर का सेवा करायच्या अगोदर? बोला. कोणतीही व्यवहारातली मागणी किंवा परमार्थातली असो, ही केव्हा आहे मागायचा अधिकार? काम केल्यावर काय काम करायच्या आधी? हां, काम केले. आता नामदेवरायांचं काम सांगू, 1-2 मिनिटात सांगतो. मागण्याचा अधिकार सांगतो आणि मग काय मागितलं याचं थोडंसं चिंतन करू. जसं जवळजी मुळजी महाराजांचं चरित्र आहे तसं नामदेवरायांचं चरित्र घ्या. 2 मिनिटात सांगतो. आणि मला चरित्र सांगणं आवडतं बरं, फार आवडतं. आणि चरित्र हे भक्ती प्रेरित करतं. ज्ञान होईल असं नाही, पण चरित्र उच्च कोटीचा भाव आणि उच्च कोटीची भक्ती करायला प्रतिपादित करतं बरं. कारण संतांचं चरित्र परमात्म्यालाही आवडतं. तेही प्राणा परवते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसिती. भक्त तर आवडतातच, त्याच्या पाठीमागची ओवी भक्ता बदललेली आहे. आणि त्याच्यानंतरची जी ओवी आहे ना, जे भक्त चरित्राची प्रशंसा करतात ना, ते सुद्धा मला प्राणापेक्षाही प्रिय आहे. तेही प्राणा परवते. का आवडते सांगतो तुम्हाला. आता इथं तुम्ही घ्या, तुमच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्यावर तुम्हाला आनंद होत नाही? बोला की. चरित्र तुमचं आमचं जर आपल्या लहान आम्ही 2 मित्र एकत्र आलो असं धरा आणि गप्पा रंगल्या आणि आपण गेलो आमच्या बालवयात आणि मी सांगालो काय रीती आम्ही कुपावून उड्या मारून वाळकं चोरली ते का नाही? काही खोड्या केलेल्या, काही चांगल्या केलेल्या, काही वाईट केलेल्या, त्या ज्या आठवणी सांगताना काय होतं बरं? मन भरून येतं का नाही? मग तसंच देवाचं आहे. भक्तासोबत घालवलेला जो टाइम आहे, जो टाइम घालवलेला आहे तो देवाला सुद्धा अत्यंतिक प्रिय आहे बरं. उलट आईसाहेबांना जवळजी मळोजी महाराज ज्यावेळी पंढरीला गेले ना, त्यावेळी आईसाहेबांना शिव्या घातल्या. तुला काय काम नव्हतं का त्याच्या स्वप्नात जाऊन सांगायला? कुणाला बडबडलेत? आईसाहेबांना. तू का गेलीस त्यांच्या स्वप्नात? मला भक्ताची सेवा करायचा काय मिळाला था? अहो सर, भक्ताची सेवा करण्याचा मला काय मिळाला होता?
अवसर, आणि तू का म्हणूस त्यांच्या स्वप्नात गेलीस? आमच्या स्वप्नात येईल का असा, आणि कवा येईल बरं? आणि म्हणून कीर्तनं ऐकून ऐकून हे शिकारे बा. संत चरित्र, संत वाङ्मय पाठ तर करायला शिकू नका, ते जगायला शिका बरं. पाठांतरवाली दुनियेत पुष्कळ झाली. उलट सुलट एकेकाला पाठ आहे बरं, उलट सुलट. म्हणून हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ. माझा अट्टास असतो सर प्रत्येक कीर्तनातून पाठांतर करण्यापेक्षा एक तरी ओवी. ज्यांचा हा अभंग आहे, मागण्याचा अधिकार, सेवा किती आहे का नामदेवरायांची, आणि मग त्या अभंगाचं विश्लेषण करू. नाही संपला तरी चालेल अभंग, नाही सुटला तरी चालेल, पण ज्यांनी अभंग देवाकडे सेवा मागतात त्यांची सेवा घ्या. अखंड आयुष्यभर नामदेवरायांनी प्रापंचिक स्थितीतलं जर काय मागितलं असलं तर उद्यापासून कीर्तन करायचं बंद. आणि आम्ही प्रपंच सोडून दुसरं काय मागितलं असलं बोला आता, अगा पाकिट मायनस झालं तर ते कीर्तनाला जायत नाही. कशाला बोलावं आम्ही मोठेपणानं? पाकिटात कमी पैसे झालं तर तिकडं जात नाही. कशाला ह्या गोष्टी सांगाव्या संतांच्या? पण राहत नाही बरं, राहत नाही. ऐका बरं, नामदेवरायांची इतकी परिस्थिती डेंजर आहे प्रापंचिक. कधी नाही तो मेहुणा दिवाळीला आला, कधी. मग दिवाळीला तुमच्या घरात काय असते? फराळ. आणि दिवाळीला ह्यांच्या घरात काही शिजायलाच नाही. फराळ तर सोडात, पण घरात काय शिजायला नाही. नामदेवरांच्या बायकोनं हळूच येऊन आजच्या दिवस देवळाकडे जायचं राहून दे म्हणाले. कधी नाही तो दादाला, मोठ्या घराण्यातली बायको येणंच करून आणली. ते कुणाची? नामदेवराचं लग्न कुणी केलंय? देवानंच केलं. सुभेदार बनून गेला आणि एवढं दागिना अंगावर घातलं, घोड्यावर बसून गेला पट्ट्या. कोण मुलगी दिना तो, कोण देणार असल्यास नाही. आणि एकदम मोठ्या घराण्यात गेला आणि तिथं जाऊन सांगितलं मी त्यांच्या घरचा नोकर आहे. नोकराचं हे गाणं तर मग आत केवढा असेल म्हणाले ती. आम्हाला स्थळ बघा यायची गरज नाही, आताच्या आता ठरवा म्हणले, ठरवूनच आला तिथं. सुभेदारात नोकराच्या अंगावर दागिनं घोड्यावर आलाय म्हटल्यावर कोण कोण बरं काय करेल? काय देवाच्या लीला आहेत बरं. म्हणून देवानं आणलेल्या सगळ्याच्या सगळ्या सुना, देवानं आणलेली सगळी नामदेवरायांची घरातली, म्हणून 14च्या 14 जणांनी वन टाईम पायरीला समाधी घेतलं. असं कुटुंब जगात झालं नाही आणि होणार. मी जर प्रसंग सांगालो तर अंगावर शार येतात बरं. ज्यावेळी नामदेवरायांनी समाधीची इच्छा करावी, नामदेवरायांनी काय करावी? समाधीची इच्छा करावी. देवा, माझं 85 वर्षाचं आयुष्य संपलं, आता मी काय घेणार आहे? समाधी घेणार. झालं बरं, तुझ्या आज्ञेप्रमाणे मी भक्ती केली, आता मला काय दे? समाधी दे. ऐका प्रसंग बरं, आणि मग पुढं सांगतो वेळ उरला तर. देवानं म्हणावं, नाम्या थांब रे, आता जाऊ नको, तू गेलास तर मला काय होणार नाही, गमणार नाही. आम्हाला घरातली म्हणतात ह्याचा मुडदा, देव तरी थांबूच नाही म्हणतोय, पण घरातली सुद्धा म्हणतात ह्याचा मुडदा कवा उचालतोय. असे बोट मोडीत म्हणतात. ज्या बायकोसाठी पूर्ण आयुष्य खर्च केलाय ती बायको सुद्धा म्हणती हो म्हातारा लवकर गेला. म्हणून देवा करतात टाइम वेस्ट करा रे. थांब म्हटल्यावर राग आला नामदेवरायला. रुसला से नामा गेला गरुडा पारी, पितांबरधारी पालवितो. मी मागितल्याबरोबर तू समाधी देत नाहीस म्हणजे माझी भक्ती अजून न्यून आहे का रे? म्हणून रुसला देवावर. आणि गरुड, त्यापूर्वी नामदेवरांच्या काळामध्ये देवाच्या दारामध्ये पिंपळाचं झाड होतं आणि त्याला ढोली होती. त्या ढोलीत मुंडकं घालून ढसा 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 रडायला लागला. का मला समाधी ना झाला? आणि भगवंत त्याला
विनंती करतात, थांब रे, तुला देतो समाधी, पण थांब, तुझा मला विरह सहन होणार नाही. हे संत आहेत. तुझा मला विरह सहन होणार नाही, थांब, देतो तुला समाधी. समजूत काढली आणि स्वतःच्या रथावर बसवून मिरवणूक काढली. आज सुद्धाची रथाची पालखी निघते ना एकादशीला, आषाढी एकादशीला, ती पद्धत देवानी काढली. आपल्या रथावर बसवलं, सगळ्या संतांना निमंत्रण दिलं, माझा नामा जाणार आहे, सगळ्यांनी या स्वतःच्या रथातून फिरवलं, मिरवणूक काढून आणली, सद्उद्घोष केला. आता पुढचा प्रसंग ऐका. कुणी मधल्या लोकांनी आणलेल्या ज्या महिला आपल्या पत्नी आहेत ना, त्या राहीत नाहीत, आणल्यात कुणी? देवानी. ऐका, समाधी घ्यायचं नामदेवरायांनी डिक्लेअर केल्यानंतर गोनाई आणि दामाशेट्टी आले. देवा उलट करायला लागला असते. पुत्र मरे बापादी शिष्य मागतो, समाधी काय म्हणावे या भोगा, उलट पाहे वाही गंगा. हे देवा उलट करतोस. अगोदर कोण जावावं, आम्ही का पुत्रानं? आम्हाला पहिली समाधी देणी, मग नाम्याला दे. ठीक आहे म्हणले, तुम्ही पण बसा. आता पुढचा प्रसंग आहे का? जे मागतात त्यांचा अधिकार सांगायला हवे. पुढच्या प्रसंगात चौघच्या चौघ मुलं. कोण? नारा, विठा, गोंदाणी देवाजवळ गेले. देवा नुकतीच लग्न झालते बरं. फक्त नारायण महाराजांची पत्नी बाळंतपणा करता माहेरी गेल्या होत्या. तिचं नाव लाडाई. तिचं नाव लाडाई. ते चौघेजण मुलं गेले आणि म्हणतात, बाबा आहे म्हणून आमच्या घराकडे लोक येतात, जर बाबाच गेला तर आम्हाला कोण विचारणार? आता मी कीर्तनकार आहे म्हणून घराकडे लोक येतात काय? घरच्याची तोंड बघून? बोला बोला, तुम्ही आमच्या घराकडे येतात ते आमच्याकडे बघून काय घरच्याकडे बघून? बोला. मग बाहेर चर्चा होती, महाराज बरं आहे का? तर घरात काय सगळं नाही. ऐका बरं, असे पुत्र झाले नाहीत बरं. बाबा बरोबर त्याग करणारा मुलगा भूतलावर जन्माला आला नाही, येणार नाही. जर बाबा तुम्ही गेलात तर आम्हाला कोण विचारणार? आम्ही सुद्धा तुमच्याबरोबर काय घेणार? नुकता लग्न झालेला समाधी घेईल काय गोव्याला जाईल का? कल्पना करा बरं. म्हणून नामदेव पायरीचं गेलं की अवश्य दर्शन घ्या, त्या कुटुंबाचा आदर्श घ्या जीवनामध्ये. थोडं जरी तुमच्यात आलं तरी पुष्कळ झालं रे बाबा, पुष्कळ झालं. म्हणून माझा अट्टहास असतो बरं कीर्तनकार आणताना, जे आम्ही सप्ते करतो ना, असे संत कुळातलेच आम्ही आणतो बरं, जेणेकरून त्यांच्या पदस्पर्शानं आमच्यासुद्धा बुद्धीत थोडा परिवर्तन झाल्याशिवाय बुद्धीचा पालट धरा रे. काही बुद्धीचा पालट झाल्याशिवाय अध्यात्मशास्त्रात प्रवेश होत नाही. आणि बुद्धीचा पालट होण्याकरता ही संत चरित्र, थोरा मोठ्यांचं चरित्र म्हणून नेहमी मी सांगत असतो, परमार्थ वर बघूनच करायचा आहे, खाली बघून करायचा नाही. त्याच्यापेक्षा मी भरायचं नाही, तू माळ्या घालानीस तुझ्यापेक्षा मी बरा असं म्हणायचं नाही बरं. वर बघून म्हणजे वरच्याकडं बघून अनुकरण करा. चौघच्या चौघा पुत्रांनी समाधी घेतली. चौघ बाबाचे मुलगे आहेत. कुणाकुणाच्या सुना समाधी घेतील? बोला. आमची तरी असती तर तिनं असं खुनवलं असतं, इकडे बाबा जाऊन दे, तुला काय करायचं आहे. एक गोष्ट सांगायची म्हणून आत घरात घेऊन गेली असती का नाही? खरं सांगायचं. जरा मालक जरा इकडे काहीतरी काना सांगायचं. कान मंत्र दिला असता का नाही? सगळीच्या सगळी जायल्यात, माझी मालकिनीचं म्हणणं आहे कच तरी या मागं राहायला पाहिजे म्हणाले असते का नाही? ऐका बरं, कारण आणलेल्या सुना परमात्म्यानं आणलेल्या होत्या. मधला ते मॅरेज ब्युरोवाले नव्हते रे बाबा. मधले कोण? मॅरेज ब्युरोवाले.
ऐका त्या सुनानी म्हटलं, जर आमचे पती जात असतील तर आम्हाला इथं राहायचा धन्य ते कुटुंब आहे. बरं तुमची कची कच्याची येईल ते सांगा बरं वारकऱ्याची. महाराज मला आश्चर्य वाटतं, त्या नवीन लग्न झालेलं आहे, अजून संसारात प्रवेश केलेला नाही, तरी सुद्धा ज्या समाधी घ्यायचा विचार करतात त्या मुलींना, त्या सुनांना सुद्धा, त्या मातांना सुद्धा कोटी 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 दंडवत. बरं अशी बुद्धी होण्याकरता अनंत जन्माचं सुकृत असल्याशिवाय या गोष्टी होणे. आज सगळं जग त्यांच्या पायरीवरून नतमस्तक होतं. याला जीवन म्हणावं नाही तर काय जीवन आहे आमचं? ह्या जीवनाला अर्थ नाही. बरं अर्थ नाही. बरं खरं सांगतो मी, माझ्या अगदी पोट तिडकीनं मला जीवन असावं तर असं बरं, नाहीतर काय त्या जीवनाला अर्थ आहे? नुसता आला काय, जागला काय, गेला काय, मेला काय, काय राहिलं नाही. बरं तिघीच्या तिघी सुनांनी समाधी घेतली. बहिणाबाई एक होती, आऊबाई नाव. ते भक्ताय म्हणून घेतलंस का रे देवा? मी बी नामदेवाच्या कुळातलीच आहे म्हणली. मी तरी कशाला राहू? तिने बी नंबर लावला आणि सरते शेवटी जनाबाई. मी दाशी म्हणून बाजूला ठेवतोस का रे देवा? पण मी नामयाची दाशी आहे आणि जिथं माझा नाम तिथं मी. दाशी म्हणून माझा अवहेर करू नकोस. सगळ्यांनी मला अवहेलना केली, मला त्याचं दुःख नाही, कारण मला अभिमान आहे. मी दाशी कोणाची आहे? नामदेवाची. आणि संतांची दाशी होण्याकरता सुद्धा फार मोठं पुण्य पाठीमागं लागतंय. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य. हे संत सन्मुख होण्याकरता सुद्धा म्हणून 3 जन्मातल्या त्या सुद्धा दाशी आहेत. बरं 3 युगात नामदेव यांच्या दाशी आहेत त्या. मला सगळं चरित्र सांगायचं नाही, मला मुद्दा मांडायचा आहे. मागणाऱ्याचा अधिकार मग देव पूर्ण करतो, नाहीतर कुणाचं एक उगाच भांगलाय नाही. नुसतंच मुजवीत गेले आणि पगार मागाय रिकामे आहेत ना अक्का तुमच्यात अशा? सगळ्यात पुढं असती तिची पात तपासायची. हां निम मुजवीत तुडीत आणि मग सांगती काय गा अजून मागं करायला असा. बरोबर ना? मी पुढं गेलोय, मग आम्ही पुढं जाणारे वारकरीच की. निम मुजवीत तुडीत, कुणाचा कुणाला पत्ता नाही, पत्ता घ्यायला पुढं. आणि पताक ते बी कुठे शिरा वाटाला की जानबा तुकाराम. वारीत बघितले काय करायचं या जानबा तुकारामाला. पोट फुटोस तर नाश्ता दिला तरी कोण काहीतरी वाटायला की पताकावाला तिकडे जाताईच. जाऊ दे. सगळ्यांनी समाधीला बसले, जनाबाईला बसले आणि या समाधीला ह्या दोघांनी समाधीले आरती देव रुक्माई मातेनं औक्षण करावं. यासारखं जीवन धन्य नाही. जगाच्या मालकीनीनं त्यांना काय लावावं? आरती कुणी करावी? ज्याची आरती सगळं जग करते ती आरती माझ्या नामदेवरायांची करते. ज्याची आरती सगळ्या विश्वानी करावी. अरे आम्ही काय करतो? आम्ही मानवानी वर्णावे ते काय? सुरवर पाय वंदिता ती. सुरवर आणि ज्यांचं पायाचं दास व्हावं ती नामदेवरायांची काय करतात? आरती. आरती करतात. हे उगाच संत नाहीत बरे. जळोजी मळोजी लक्षात घ्यायचं. चंद्रभागेन पोटात घ्यायसारखा कोण पट्ट्या आलाय? तुम्ही आंघोळ करून बाहेर येता का? हितच मरू दे म्हणता रे तुमच्या. मी तरी खरंच सांगतो बरं, आंघोळीला गेलं की असं वाटतंय असं मी पुताणी झोपतो आणि आईला म्हणतो आता हितच कुशीत घे. पण कुशीत नाहीत घेणास, पण माझं लाळ तरी कर. या भावनेत बाल होऊन मी आंघोळ करतो. बरं तुम्हाला माझ्या आतलं गुह्य सांगतो. आंघोळीला गेलो ना चंद्रभागेत तर मी खरं असं उतानी झोपतो. आईच्या कुशीत कसं झोपत होतो ना तसं झोपतो. बरं सगळे म्हणतात महाराज असं उलटी काय आंघोळ करा? तू जा बाबा आंघोळ करून. माझ्या अंतःकरणातल्या भावना तू दुखू, मला तासभर आईच्या कुशीत झोपू दे. आणि बघा असा भाव ठेवून फार प्रेम वाटतं. बरं हृदय सगळं भरून येतं. बरं काही काही गोष्टी अशा कराव्यात. लोटांगण घालीन म्हणायचं नाही, एकदा घालून बघा महाद्वारात. काय करा? गाड 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 महाद्वारात लोळा. कारण इस्त्रीची कपडा असतात का? तुमचा अहंकार घालवायचा असेल ना पंढरपुरात, एक वेळा लोटांगण घाला. आणि ते जमत नसेल तर या आमच्यावर वारीला. आम्ही काय करतो? इस्त्रीच्या कपड्याची वाट बघत करणे, आंघोळीसनं कपडे घालून यायचे कारण ते महाद्वारात जायचं आणि गाड 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 गाड
लोळायचं. बनियान राड झाली तर परत धुता येते. म्हणजे कपड्याचाही प्रश्न येत नाही आणि आपला विधी पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. बघा एकदा त्या संतांच्या चरणावर असं त्या मातीत लोळा, कसे दोष फरारा निघून जातात बघा. महामळे मन होते जे गांजले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. स्फटिकासारखं अंतकरण होतं बरं. एकदा लोटांगण घालून बघितलं, म्हणायचं नाही घालीन घालीन नाही घाल. ऐका, सगळ्यांनी समाधी घेतली तिथं. मला ऐकाय सांगायचं एवढं, सगळ्यांना आईसाहेबांनी औक्षण केलं. आणि औक्षण केल्यानंतर आईसाहेबांच्या मनातली वाक्य आहे का, नामदेवरायांचं आत्मने देव नावाचं एक प्रकरण आहे गातात. आणि आईच्या डोळ्यात अश्रू मावणार, देव रडायला लागले. देव रडत असताना आईसाहेबांनी विचारलं, का हो एवढं रडा लागलाय तुम्ही? जर तुम्ही रडला तर राहिलं काय? ते काय म्हणाले देव ऐक, रुक्मिणी तुला भक्तांचं प्रेम कळणार, माझ्या भक्तांचं प्रेम नाम्या काय होत आहे तुला कळणार. अरे उभ आयुष्य जण माझ्या करता वेचलेलं आहे. काय दुसरी याचना केली आहे का? अरे पंढरी सोडून ज्ञानोबा रायास बरोबर सुद्धा जायला तयार झाला नाही तो. संपूर्ण चरित्र बघून घ्या बरं संतांचं. हा संतांची पुण्यतिथी म्हणून मी बोलायला लागलोय, लक्षात घ्या. सगळ्यांना समाधी दिली, देवाने अश्रू ढाळावेत. आणि मग लाडाई काहीच माहीत नाही, पहिला मुलगा झालेला म्हणून नामदेवरायांचा वंश हा देवाचा वंश आहे. म्हणून त्या घराण्यातली माणसं आणा कीर्तनाला. कुणाचा वंश आहे तो? नामदेवरांचा वंश नाही आहे तो, देववंश म्हणतात त्याला. DNA देवाचा आहे. ऐका पुढं सांगतो आणि जय विठ्ठल घेऊया, कारण 10 वाजले आता. माझा संपलं ते वेळ. आपण काय सोडवतोय आता? भूमिका मांडावी लागते आणि भूमिका नाही मांडली की मग आनंद येत नाही. ऐका बरं, लाडाई पाळणा खेळणा. पहिलं बाळ म्हणजे काय असते? तुमच्या जीवनातला पहिला मुलगा म्हणजे काय? आनंदाचा काय बोंबलायचा सण आहे? आनंदाचा आहे. आनंदानं खेळणा पाळणा घेऊन आली पंढरीत. सगळीच्या सगळी गेलेली माहीत नाही. गावातल्या बायका चर्चा करायच्या, ती आनंदानं या लागल्या. हिला काय माहीत नसेल, या अक्का लोकांना दांडगी सवय. हिला काय माहीत नसेल, नाचत या लागल्या. ह्यांच्या घरातली तर सगळी गेली. आणि शहाणे का कोळी म्हणाले. तरणी तरणी पोरं बाबा बी घेऊन गेला. चर्चा त्यातनं एक धाडसान जाऊन म्हणाले, लाडाई तुला काय माहीत नाही? काय म्हणाले? तुमच्या घरातल्या सगळ्यांनीच समाधी घेतली म्हणाले. आता काय आनंद झाला, काय अवस्था झाली असेल तिची. आणि त्यांच्या घराण्याची एक पद्धत आहे बरं, माहेरासनं आलं की देवाला सांगायचं की देवा मी माहेरून आले, आता कुठं जाते? सासरात. आणि सासरासनं माहेरला जाताना परवानगी कुणाची घ्यायची? आजी परंपरा आहे बरं. मी नामदास महाराज परवा आमच्याकडे आले होते ना दत्त जयंती, त्यांना विचार महाराज ती परंपरा आम्ही आजही जोपासलेली आहे. जाताना आमच्या सगळ्या मुली ज्या आहेत माहेरी जाणाऱ्या आणि सासरी जाणाऱ्या देवाला सांगूनच जातात. ती आली बरं लाडाई, धसकन काळीच झालं, आली पळत. फक्त लाडाईचं धाडच ऐका बरं. आणि पुढं याला निष्ठावंत भावभक्त काय असतात. गरुड द्वाराजवळ आली आणि हातातलं बाळ आहे ना असं फेकलं बरं, फेकलं. या कार्ट्यामुळं मला समाधी घेता आली. माझ्या आड कोण आलं? कोण आलं? त्याचं नाव मुकुंद महाराज बरं. असा दारातनं फेकलाय, विटेवरच्या मालकाने येऊन झेलावा गा त्याला. कोणी येऊन झेलावा? पांडुरंगाने आपल्या कुशीत घेतला फेकलेलं बाळाने. लाडाई म्हणले थांब, अगं वेडपणा करू नकोस, ते मला काय सांगायचं नाही. मी आत्ताच्या आत्ता मला सुद्धा समाधी दे. मला काय सांगायचं याच्यातून? असं कुटुंब, अखंड कुटुंब परमार्थात वाहून घेणारं पृथ्वी तलावर झालं नाही. संत झाले असतील पण संतांच्या कुळातलं सगळीच्या सगळी, जसं जळोजी मळोजी गेलेत ना तशी दोघंच्या दोघे एकदम जाणारे भाऊ आहेत. आता कशाला काय एक मेला की बरं झालं म्हणते. आता सगळं पट्ट्याचं झालं, जमीन बळका वायरी कामा झाला.
जाऊ दे आता, त्याच्यावर मी बोलत नाही. देवाने सांगितलं अगं तुझं बाळ आहे, तू जाऊ नको, देह ठेवू नको, या बाळाचं संगोपन. आता तू याची बाप बी तूच आणि याची माय बी तूच. आता ह्याला कुणी सांभाळायचं? तू. पण पुत्र मोह सहजासहजी समाधी घेऊन घ्यायला तयार होईना, कारण लहान बाळ आहे. आता याचं संगोपन तू कसं करणार ते सांग. कुणाला विचारतात? तू जरी मला समाधी नाही दिलीस तर मी पायरीवर जाऊन जीव दिल्याशिवाय राहणार नाही. पण एक रे देवा, बाळात माझा जीव अडकतोय. तू जर माझं बाळ भात खात्याला असतं आणि काही खात्याला असतं, ते फक्त आणि फक्त दूध पितंय, त्याचं संगोपन कसं करतात आहे का? मी रडलो बरं ते प्रसंग ऐकताना, वाचताना. नामदेवरायांचं आत्मनिवेदन. देवाच्या स्तनातून दुधाच्या धारा. वास्तविक पुरुषाच्या स्तनातून दूध येते का बाबा? कुठून लागल्या? देवाच्या स्तनातून धारा. कुणाच्या? मुकुंद महाराजांच्या. हा त्यांचा वंश आहे रे दादानो. उगाच 50,000 देऊन कुणाला बी आणू नका रे तुमच्या. म्हणून माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. लक्षात घ्या बरं. आता इथं आहे का? माझ्या समोर याला पाचशील म्हणाले, पण मी गेल्यावर काय करणार? म्हणून लाडाईनं देवाच्या हृदयात प्रवेश केला. कुठं? आपला जीव नेऊन ठेवला आणि सांगितलं देवाला, माझा मुलगा असेपर्यंत मी तुझ्या हृदयात राहून तू याचं कसं संगोपन करतो हे बघणार आहे. हाय हिम्मत. हे भक्त आहेत दादा, म्हणून त्यांची कीर्ती दिगंत आहे बरं. आम्हाला जरा ज्ञान झालं, थोडंसं जर भक्ती केली तर जयात जात नाही दादानी. त्याने अशा वार्ता करू नयेत. म्हणून नामदेवराय देवाकडे सांगतात, देवा मी जगभर फिरलो, माझ्याकरता मी तुझ्याकडे काय मागितलं नाही, पण आता ते मागतो ते ऐक. काय म्हणतात अभंगाच्या पहिल्या सूत्र? कुमार
भावार्थ सांगतो. कुणाचं आयुष्य वाढू दे म्हणतात नामदेवराय, जे हरीचे आणि हरीच्या दासांचं आयुष्य अकल्पच आहे. युगायुगात ते कोणाबरोबर आहेत? देवाबरोबर. मागे बहुता जन्मी हेच करता आलो आम्ही, भवतापश्रमी सिनले त्यानी व गरजू हरीचे. म्हणून ज्ञानोबराय समाधी घेताना तिघांनी 2-2 बोटं वर केले. सगळ्यांना फक्त दृष्टांत माहीत आहे, मला अकल्प आयुष्य सांगायचं आहे. नाथाणी 2 बोटे वर केली, मुक्ताईनं 2 आणि सोपान काकाणी 2 बोटं. त्याचा अर्थही आम्हाला कळाला नाही. म्हणजे अजून 2 वर्ष थांब म्हणतात म्हणाले. प्रत्येक 2 वर्षांनी आला आणि मग मुक्ताईनं उलगडा केलं. अरे तू बी येड्यासारखा त्या झालास काय? 2 बोटं म्हणजे यावत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या ज्ञानाकडे यायचं नाही. म्हणून आज सुद्धा संजीवन समाधी आहे. आणि त्यांचं आयुष्य अकल्प का व्हावं? कारण सांगतो, त्यांच्याकडं बघितल्यानंतर आपल्याला भक्ती आणि परमार्थ करण्याचं सुचावं. बाकी इतराकडे बघून भक्ती करायची नाही, कुठल्या बुवाकडे बघून भक्ती करायची नाही, कुठल्या बुवाकडे बघून कीर्तन करायचं नाही. मरशीला
खरं सांगतो बरं, आदर्श घ्यायचा असेल तर संतांचा आहे. ज्ञानोबा तुकोबा जगात दुसऱ्या कोणाचा आदर्श घ्यायसारखी. म्हणून मी मगाशी बाहेरचे तुम्हाला तत्ववेत्ते सांगितले, सॉक्रेटिस, लेनिन, ही सगळी सांगितली. हे होता येईल, पण हे कळतील एखाद्या वेळी. पण ज्ञानोबा तुकोबा कळण्याकरता वारकरी संप्रदायाचं. आणि आम्ही म्हणत नाही, ऐका, यांचं अकल्प आयुष्य व्हावं. अकल्प म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत. ज्ञानोबा तुकोबारायांची कीर्ती कुठं कधी कमी होईल? बोला. नामदेवरायांची कीर्ती, अरे अशा पिढी किती जरी आल्या तर त्यांची कीर्ती कमी होणार नाही. कारण हे वरदान कुणी मागितले आणि कुणाकडे मागितलंय? मागणाराही अधिकारी आहे आणि ज्याच्याकडे मागतो तोही अधिकारी आहे. आणि अधिकाऱ्यानं अधिकाऱ्याकडे मागितलेलं मागणं हे दिव्य असतं. मग ते परमार्थातलं असो किंवा प्रपंचातलं असो. प्रपंचातलं सुद्धा दिव्यच असतंय आणि परमार्थातलं सुद्धा अतिदिव्य असतंय, विशेष असतं. म्हणून त्यांचं आयुष्य अकल्पापर्यंत राहू देत. दुसरी मागणी मागत असताना अकल्प आयुष्य व्हावे तयाकुळा माझी या सकळा. सकळा म्हटले तर एकट्या कुणाचं नाही, जे हरीचे दास असतील त्यांच्याकरता. पुढची मागणी आहे, या हरिदासांना परमार्थात व्यत्यय आणणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, पारमार्थिक जीवनामध्ये जे प्रतिबंध आहेत, त्या प्रतिबंधापासून दूर ठेव. आणि त्यातला पहिला प्रतिबंध म्हणजे कल्पना. ही व्यवहारात ही गप्प बसू देत नाही आणि परमार्थात ही गप्प बसू देत नाही. तिचं नाव कल्पना. इथली कोण कल्पना नाव? ही आतली दिसत नाही, पण तुम्हाला कामाला लावल्याशिवाय राहत नाही. परमार्थात सुद्धा कल्पना करा. 60,000 वर्षाची तपश्चर्या केली पण कल्पनेत अडकला. कोण? 60,000 वर्षाची तपश्चर्या कल्पनेमुळे किती बेटात गेली. कल्पना काय सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात एकच गोष्ट सांगतो, जी प्राप्त सुखाचा आनंद घेऊ देत नाही तिचं नाव कल्पना. आणि आता तरी ती कल्पना थांबवायची अत्यंतिक गरज आहे. कारण आम्हाला संसारात सुद्धा फालतू इच्छा करायची जास्त सवयी. आता माणसं समाधानी नाहीत. तुम्ही पाठीमागं जावा रे, नाही कळून दे तुम्हाला परमार्थ. आमच्या आज्या पंजांचा आदर्श घ्या. यातलं काही त्यांच्याकडं नव्हतं. पितळीभर भात आणि झुणका खाला डारडोर घोरत होत. कुठला रोग नाही, काळजी नाही. पडला की झोपला. आरसीसीचं घर आहे, एसीचं रूम आहे, सगळं काही घरात आहे, तरी बी झोपेच्या गोळ्या चालू आहेत रे. तुमच्या ह्याला कारणीभूत कल्पना. ह्याला कारणीभूत कोण आहे? कल्पनाच आहे ना. बघा आता कल्पना काय करते. बसून आता साधं घर आणि आरसीसी घर घेऊया येते दृष्टांता करता. साध्या घरात झोपायचंच आहे काय दुसरं काय करायचं आहे? आणि आरसीसीत काय करायचं आहे? उड्या मारायच्या आहेत. पण आपल्या समोर एखाद्यानं बंगला बांधला, किती जणांना आनंद वाटतो त्याने हात वर करा. प्राप्त घरातली झोप काढून टाकतो माणूस त्या कल्पनेमुळं. बरं, ज्यानं बांगलाय त्याला विचारा, त्यानं वर सळ्या सोडलेल्याच असतात. त्याच्यावर काय असतंय? सळ्या. मरताना सळ्याच येतात त्या. जीवनमुक्ताला गुंपवती ती संसारिकाला सोडूनच द्या रे. जीवनमुक्ताला अडकवती कल्पना. लक्षात घ्या, जीवनमुक्ताला अडकवू शकते कल्पना. म्हणून कल्पनेची बाधा. याच्यावर पुष्कळ चिंतन आहे. आता मला इथं वेळ नाही. कल्पनेवर जर चिंतन करायचं म्हटलं तर कुणाकुणाला काय काय कल्पना झाल्या आणि काय काय वाट लागले. त्या परीक्षिताला पांडव कोराण्यातला जर माणूस बिघडत असेल तर मग आमचं काय होईल का? काय कल्पना केली? मेलेला साप त्याच्या गळ्यात घालायची बुद्धी. काय कल्पना? ही कल्पनेचे दोन प्रकार आहेत. लक्षात घ्या. ही दुष्कल्पना आहे का चांगली कल्पना आहे? कोण करतंय? परीक्षितासारखा राजा जर साधूच्या गळ्यात मेलेला साप घालायची कल्पना करत असेल तर वाटोळ होईल काय? काय होईल सांगा बरं. काय गरज होती का? बरं, राजा आहेस आणि पांडव कुळातला जाऊन दे. देवाची पोरं बिघडली, आमची सोदरी बिघडल्याशिवाय राहणार नाहीत. देवाचा सांब नावाचा पोरगा सगळ्या कुटुंबाच्या नाशाला कोण कारणीभूत झालं?
देवाचं सगळं यादव संपवायला कारणीभूत कोण? सांब. त्याची थोडीच इष्टी सांगतो आणि जय विठ्ठल घेतो. कुणाची पोरं सांगायला लागलो? देवाची. आमची बिघडतीलच, त्याला काय प्रश्नच नाही. पण देवाच्या पोरांना कुटुंबाशी वाट लावली. ऐका बरं, सत्यभामेला मुलगा झाला आणि त्याचं बारसं चालू होतं. आणि देवाची बायको दुसरी एक जी जांबुवंतांची कन्या, तिला मूळ बाळ नव्हतं आणि बारशात गेली. आणि ह्या अक्कांना एक दांडगा सवय आहे. अक्कांना एक सांगतो, वांजबाईला मूल नसेल ना, तिच्याकडं पहिलं मूल द्या, बाळवालीला द्यायची गरज नाही. तिला अंतःकरणातनं इच्छा होईल मुलाची, आणि होईत नसलं तर होण्याची शक्यता आहे. जर ते बाळ घेतलं तर तिला देत नाही. तिला काय म्हणतात? अगा सत्यभामेनं तेच केलं. आधीच गर्विष्ठ बाई आणि ती बाळ घ्यायला गेली, पाळण्यात घ्यायला. ही वांजुटी इथं कशाला आली म्हणा. हे आमच्याच घरात भांडणं आहेत म्हणता. ही वांजुटी इथं कशाला आली? आणि ते बी बारशाच्या कार्यक्रमात. एकांतात नव्हे, राग आला बरं जांबुवंतीला. आणि देवाकडे गेली आणि सांगितलं, आत्ताच्या आत्ता मला बाळ, आत्ताच्या आत्ता तुला सगळं शक्य आहे भगवंता, नाही दिलंस तर गाठ. जांबुवंतीला देव काय म्हणले? ऐक, हे बघ जांबुवंती, मी कुणाकुणाला काय देत नाही, त्यातच त्याचं कल्याण असतंय म्हणून कल्पना करीत बसायचं नाही. नाहीतर वाटोळ देव आपल्याला काही गोष्टी देत नाही ना, त्यातच आपलं कल्याण असत. हे डोक्यात ठेवायचं. या प्रसंगातून कल्पना करीत बसायचं नाही, त्याचं असं आहे, तुझं तसं आहे. त्याच्याकडे बघित तुझ्या प्राप्त आनंदाचा खाल्याला गोड लागत नाही. माझ्याकडे एक पेशंट परवा आलं तर पोटात दुखालंय म्हणून. कल्पना काय करते बघा, सगळं तपासले, एक्सरे घेतले, सोनोग्राफी केली आणि एक दिवस बायकोला घेऊन आलं. बायकोला म्हटलं, काय हो तुमच्या मालकाचं सगळे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत, सगळे काहीच याच्यात नाही, पोटात का दुखते? महाराज म्हटले, तुम्हाला त्याचं गावायचं नाही, मी सांगतो उद्यापासून याला काहीच इंजेक्शन देऊ नका म्हणाले. सख्या भावान घरासमोर बंगला बांधल्यापासून त्याच्या पोटात दुखायला. आता तुमचं औषध ह्याच्यावर काहीतरी गोळ्यादानी पाठवानी कमी येते म्हणाली ती. जोपर्यंत याचा बंगला होत नाही तोपर्यंत याचं पोट थांबल का? मला काय सांगायचं, कशाचा परिणाम? आता हिने कल्पना केली, आताच्या आता पाहिजे. देवाने सांगितलं, जांबुवंती ऐक, हे तुझ्या आणि तुझ्या सगळ्या खानदाना करता मी तुझ्या करता तुला अजून मुलगा दिलेला नाही. मला सांगायचं नाही म्हणले, मला वांजोटी म्हणून जगायचं नाही, खानदानाची वाट लागून दे, नाहीतर सगळ्यांची वाट लागून दे. खरं मला मुलगा पाहिजे, मी कुणाचं वांजोटी म्हणून घेणार? देव म्हणला, माझी एक पद्धत आहे, मी घेतल्याशिवाय देत नाही. मग तुला काय कर, माझ्याद्वारे तुला बाळ होणं अशक्य आहे, तुला तपश्चर्या करावी लागेल. आणि भगवान शिवांची तपश्चर्या कर म्हणजे 1 वर्ष तपश्चर्या करत भगवान शिव प्रसन्न झाले, तर त्या कृपेनं तुला बाळ. म्हणून तिनं 1 वर्ष कोणाची तपश्चर्या केली? शिवांची. म्हणून शिवांचा प्रसाद म्हणून त्याचं नाव सांब. सांबा, त्याचं नाव काय? सांब. त्या सांबानं काय केलं तुम्हाला माहित आहे ना? आता तुम्ही सगळे ज्ञाते पुरुष आहात. मला आता पुढचं सांगायचं, सगळ्या यादव कुळाच्या नष्टाला कारणीभूत कोण झालं? कशामुळं? कल्पनेची नहो. हे व्यवहारातलं सांगतो. परमार्थात सुद्धा आता काय व्हायला लागले, आपण बी कल्पना करायला लागलोय, त्याने बी बांधले धोतार, आपण बी बांधायला पाहिजे. बांध धोतार म्हणजे कळतंय. करू नका कल्पना, साधक म्हणूनच राहा बरं. आनंद आहे. जयांगी दया, ही जी कल्पना आहे ना, इकडेही बाधते आणि इकडेही बाधते बरं. इकडेही बाधते आणि इकडे. म्हणून नामदेवरायांनी देवाला सांगितलं, जे तुझे दास आहे ना भगवंता, त्यांना या कल्पनेच्या झंझाळातून
कल्पनेची बाधा न हो कवने. कारण कल्पना गेल्याशिवाय माणूस सुखी होऊ शकतच. मग ती सद्वासनाची कल्पना असली तरी, एक सांगतो तुम्हाला, कल्पना केलेली इच्छा पूर्ण झाली तरी दुःखच आहे, आणि कल्पना पूर्ण नाही झाली तरी एवढं एक सांगतो. जय विठ्ठल घेऊया. ऐका, सामान्य दृष्टांत देतो, अगदी सामान्यातलं सांग. एकानं 10:15 वाजले की हो, तिकडचं बंद झालं म्हणून तुमची घड्याळाकडे बघायचं झालं. एकच 5 मिनटं घेतो. एक सामान्य दृष्टांत देतो. कल्पना करा, माणसाने एका टार्गेट ठेवलं, कल्पना केली की मी यंदा गुंट्याला 2 टन ऊस काढणार. मग तुम्ही ऊस लावला. कल्पना काय? ही कुठं कल्पना आहे? चावडीच्या कट्ट्याला बसून. कुठं कल्पना आहे? अजून शेत नांगरायचं आहे बरं. कल्पना केली. कर्मधर्मसंयोगानं निसर्गाच्या परमात्म्याच्या कृपेमुळं गुंट्याला त्याचा 2 टन ऊस झाला. शेजाऱ्याजवळ गप्पा मारीत बसलं. यंदा पट्ट्यानं मी काय केलं? गुंट्याला कोळा का शाना म्हणला, माझा 2.5 झालाय. गुंट्याला किती झालाय? आता 2 टनाची केलेली सगळी मेहनत फुकट गेली का काय झाली तेवढं सांग. मग हे म्हणते, माझ्या कोपऱ्यावर जर रोग मारला नसता तर 3 झाला असता. 2 टनाचा आनंद राहिला का? हे मी एक गोष्ट सांगितली, सगळ्याला जोडा येईल. हे सगळ्याला जोडा म्हणजे तुमच्या कल्पना येईल, लक्षात येईल. ही कल्पना अशी आहे, आणि या कल्पनेमुळं प्राप्त सुखाचा, प्राप्त साधनेचा, प्राप्त कर्तव्याचा आनंद क्षीण करते ही कल्पनावर. केलेल्या कष्टाचा, केलेल्या साधनेला मातीमोल केल्याशिवाय ही. म्हणून कल्पनेची बाधा कवणे काळी ही संत मंडळी. सुखी असो पुढचा अहंकाराचा वारा, न लागो राजसा माझिया विष्णुदासा. आणि मग सगळ्यात शेवट माग नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान. ही तक्रार केली लोकांनी, तुम्ही संता करता मागितलं, भक्ता करता मागितलं. सामान्य लोक म्हणलं आमचं काय? मग त्यावेळी ही मागणी टाकली. ज्याच्या मुखात भगवंताचं नाव आहे त्या सगळ्यांचंच कल्याण. हां, इथं थोडासा स्वार्थ वाटला म्हणून नामदेवांनी शेवटचे जे सूत्र लिहिले ना, ज्याच्या मुखात हरी आहे ना त्याचं काय कर? कल्याण कर. ज्ञानेश्वर माऊली.